मुंबई के पास ठाणे में विशाखा नाम की नवविवाहिता ने आत्महत्या कर ली है। आरोप यह है कि विशाखा को दहेज के लिए लगातार परेशान किया जा रहा था। विशाखा की शादी महज 1.5 महीने पहले नितिन तिलकर नाम के डॉक्टर के साथ हुई थी। इतना ही नहीं, आरोप यह है कि विशाखा का डॉक्टर पति उसे मारता भी था, यहाँ तक कि उसे घर से बाहर तक जाने की इजाजत नहीं थी। साथ ही लड़के के घर वाले उसे मनपसंद दहेज न मिलने पर ताने भी मारते थे। पुलिस ने विशाखा के डॉक्टर पति नितिन तिलकर को तो गिरफ्तार कर लिया है, जबकि सास देवर फरार बताए जा रहे हैं। तो डॉक्टर असा निर्दयपणे असं बघितलं नाही कधी तो डॉक्टर माझ्या लायकीचा बी नाहीये तो लग्न अधिकारी त्यांनी काही मागणी केली होती का त्यांच्याकडे? केलते मागणी म्हणजे त्याला मानपण नाही दिला, काय नाही दिला। लग्न त्याची आई तर लग्नानंतर पूर्ण बदललेली आहे। म्हणजे आम्हाला जो रिस्पेक्ट पाहिजे होतो, म्हणजे माझ्या मिसेसला आईने तर लय पूर्ण फसवले। एक तास फोनवर माझ्या मुली संग ती एक तास बोलत होती आणि ती तशी राहिली नाही लग्न झाल्यानंतर। मोठे सुनाला बी हाकलून दिले, पोराला म्हणजे माझी मुलगी कोणा संग थर्ड पार्टी संग बोलायची ती भीती होती। माझ्या आता जे सोसायटीतील लोक होते त्यांच्या संग बोलायची माझ्या मुलीला भीती होती। त्यांच्या संग बोललं म्हणून मारले। आज माझी मुलगी घराच्या बाहेर पडली असती, ती आज वाचली असते, माझ्या हातात असली असते बोल। त्यांनी खोलून ठेवली आहे। शेवटचं कधी बोलणं झालं तुमचं? 12/2/28 मध्ये माझा फोन झाला पुरीचा। नाही मी फोन केला तेव्हा माझ्या मुली संग बोलणं झालं। याने फोन बी लावून दिला नाही। मी मुलीला सारखा फोन करतो फोनवर बोलली पोरगी, पप्पा मला घेऊन जावा, घेऊन जा। यांनी मारले मला, पप्पा मला घेऊन जावा। तुम्हाला काय सांगणं झालं नंतर? नंतर त्यांनी सांगितलं सॉरी म्हणलं म्हणतो। सारी काय म्हणतो बाळका? ते 15 मिनिटाचं काय 12:28 आणि 12:45 ची घटना घडली।